आणि थेट आपण औरंगाबादमध्ये जातोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा आहे आज आणि मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त त्यांच्या हस्ते आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त त्यांच्या हस्ते आता ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम सुरू आहे। सिद्धार्थ उद्यान इथं स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन आता सुरू आहे। पैठणच्या संतपीठाचं देखील आज त्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे। मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादनाचा हा कार्यक्रम सध्या सुरू आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त या ठिकाणी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अभिवादन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते। या ठिकाणी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करत आहेत, श्रद्धांजली अर्पण करत आहेत। यानंतर विनंती आहे माननीय आमदार श्री डॉक्टर भागवत कराड केंद्रीय राज्यमंत्री वित्त भारत सरकार डॉक्टर भागवत कराड केंद्रीय राज्यमंत्री वित्त भारत सरकार या ठिकाणी अभिवादन करतात। यानंतर मी विनंती करणार आहे माननीय आमदार श्री बाळासाहेब थोरात मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य। यानंतर माननीय आमदार श्री सुभाष देसाई मंत्री उद्योग खनिकर्म मराठी भाषा तथा पालकमंत्री औरंगाबाद माननीय बाळासाहेब थोरात मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य या ठिकाणी अभिवादन करतात। यानंतर माननीय आमदार श्री सुभाष देसाई मंत्री उद्योग खनिकर्म आणि मराठी भाषा तथा पालकमंत्री औरंगाबाद या ठिकाणी अभिवादन करताना आपण बघतोय। यानंतर माननीय आमदार श्री उदय सामंतजी मंत्री उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करते आपणही या ठिकाणी अभिवादन आणि पुष्पचक्र अर्पण करावं। यानंतर विनंती करणार आहे माननीय श्री संदीपांजी भुमरे मंत्री रोजगार हमी फलोत्पादन महाराष्ट्र शासन। माननीय आमदार श्री संदीपांजी भुमरे मंत्री उद्योग रोजगार हमी फलोत्पादन महाराष्ट्र शासन। यानंतर माननीय आमदार श्री अब्दुलजी सत्तार राज्यमंत्री महसूल ग्रामविकास बंदरे खार जमीन विकास विशेष सहाय्य महाराष्ट्र शासन। माननीय आमदार श्री अब्दुलजी सत्तार राज्यमंत्री महसूल ग्रामविकास बंदरे खार जमीन महाराष्ट्र शासन। यानंतर माननीय श्री सय्यद इम्तियाज जलील लोकसभा सदस्य।
यानंतर विनंती आहे माननीय श्री अंबादास दानवे विधान परिषद सदस्य. माननीय श्री अंबादासजी दानवे विधान परिषद सदस्य यांनाही विनंती आहे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील. यानंतर विनंती करते माननीय श्री हरिभाऊ बागडे माजी विधानसभा सदस्य. विधानसभा सदस्य माफ करा. यानंतर विनंती आहे माननीय श्री अतुलजी सावे विधानसभा सदस्य. नंतर विनंती करणार आहे माननीय श्री संजयजी शिरसाट विधानसभा सदस्य. संजयजी शिरसाट या ठिकाणी अभिवादन करतात. माननीय खासदार अनिलजी देसाई, त्याचप्रमाणे प्रशांतजी बंब, प्रशांतजी बंब, अनिलजी देसाई, माननीय आमदार मनीषा कायंदे, माननीय श्री प्रदीपजी जयस्वाल यांनाही विनंती करते आपण अभिवादन करावं. तसंच श्री रमेश बोरनारे, माननीय आमदार उदयसिंग राजपूत, माननीय आमदार उदयसिंग राजपूत, पुढील आणखी जी आहे ती नावं मी या ठिकाणी सांगते. सर्वांना मी विनंती करेन माननीय श्री चंद्रकांती खैरे यांनाही मी विनंती करते अभिवादन करावं. पुष्पचक्र अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं सुरुवातीला त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी माननीय खासदार, माननीय आमदार सर्वांनी अभिवादन केलेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना खालच्या बाजूला येण्याची विनंती करेन. सलामीसाठी आपण सर्वांना या ठिकाणी येण्याची विनंती करते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त या ठिकाणी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून सर्व मान्यवरांनी अभिवादन केलेलं आहे आणि म्हणूनच असं म्हणतात, मातृभूमी उद्धरण्याला, स्वातंत्र्य चरणी लढण्याला, रणसंग्रामातील शूरवीरांना आमचा हा सलाम. आपापल्या क्षेत्रातील महनीय कर्तव्य गाजवणाऱ्या अनेक व्यक्तींनी प्राणांचे हौतात्म्य या दिनी दिलेले होते आणि म्हणूनच मराठवाडा संग्राम हा लढा या ठिकाणी यशस्वी झाला. यानंतर पुढील कारवाई करतील.
हवेत 3 वेळा राऊंड फायर होणार आहे आणि फायरिंगची सलामी इथे देण्यात येईल. नाही यार एक तू पण रेग्युलर ड्रमर या ठिकाणी लास्ट पोस्ट रोज रिवाज पासून अभिवादन करणार आहे. या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. त्यांचं आगमन होताना मी साहेबांना विनंती करते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थित सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा साहेबांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवजी बाळासाहेब
थँक्यू सर, थँक्यू. हो सर, थँक्यू. हाँ सर बोला ना. आपण सध्या औरंगाबादमधली ही दृश्य पाहतोय. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सिद्धार्थ उद्यान इथं स्मृतिस्तंभाला त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलंय. मुक्तीसंग्रामातील सगळ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील उपस्थित आहेत. महापौरांसह अनेक मान्यवर पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहेत आणि त्यांनी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सगळ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील करण्यात आलं. त्यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन सुद्धा केलं. अरे उनको सरकाउन आ रही है. सर 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 अरे भैया इधर मुंडी आ रही मेरे को. खंबा खराब करोगे. थोड़ा साइड में सर बोलो ना. ये देखो मुंडा देखो. ये दिख ऐसे रखो. आपल्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यानंतर मराठवाडा आपल्या संघ राज्यात हिंदुस्थानमध्ये सामील झाला. आता तसा नाही झाला. तर स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली अनेक गोविंदभाई किंवा अनेक कर्तृत्व दाखवणारी माणसं फार अपेक्षा सोचले, अन्याय झाले, अत्याचार इथे जनतेने पाहिला. सर 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 प्लीज. पण अभिमान एका गोष्टीचा आहे की अत्याचार होत असताना सुद्धा खचून न जाता, संपून न जाता अन्यायाचा प्रतिकार करून आपला मराठवाडा निजामशाहीतून मुक्त केला. अशा सर्व न्यास अज्ञात वीरांना आणि वीरांगणांना मी नम्र अभिवादन करतो. आणि आज ते जर नसते तर मराठवाड्याची परिस्थिती काय असती हे वेगळं सांगण्याची काय आवश्यकता नाही. मी काही वर्षांपूर्वी इथे आलो होतो तेव्हा एक माझी संकल्पना होती की आता पिढ्या बदलत नाही. आज सुद्धा किती वर्ष झाली, आणखी काही वर्ष होणार आहे. पण पिढ्या किती पुढे सरकल्या तरी मराठवाड्याच्या रक्तामध्ये जे शौर्य आहे, जी एक जिद्द आहे की कोणी आलं तरी कृषी शकणार नाही, कृषी शकत नाही. परंतु आपल्यासाठी कोणी कोणी काय केलं त्याची एक जाण म्हणून हे आपलं एक कृषीदाने केले पाहिजे. त्यावेळेचा जो काही काळ होता, निजामाची एक मस्ती होती आणि आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा एक असा त्यांचा याची एक मगरुरी होती की आम्ही जर समजा राज्यात सामील होणार नाहीत, उलट हिंदुस्थानला आमच्या औरंगाबाद संस्थानात विलीन व्हावं लागेल.
रजाकारांच्या त्या फौजा होत्या, अत्याचार करणाऱ्या टोळ्या होत्या. चलो दिल्ली, लाल किल्ल्यावरती आपलं निशाण फटकायचं अशी मस्ती होती. आणि ती मस्ती त्यावेळेला वल्लभभाईंनी जिरवली आणि आपल्या हिंदुस्थानचं निशाण, आपला पवित्र तिरंगा फडकला तो असता दिवस. आणि आजच्या या दिवशी मला कल्पना आहे की मराठवाडा एका अपेक्षेने आणि राष्ट्रप्रेमाच्या श्रद्धेने आपल्या देशामध्ये हाच आमचा देश आहे, आमचा हिंदुस्थान हाच आमचा देश आहे, आम्हाला एक दुसरी राष्ट्र नको आहे म्हणून लढा घेऊन रक्त सांडून सामील झाला. त्याच्या नक्कीच काही अपेक्षा आपल्या सरकारच्या आणि याची मला कल्पना आहे की गेल्या 75 वर्षामध्ये सगळ्यांच्या अपेक्षा काही पूर्ण झाल्याचा त्याचा भाग नाही. विशेष म्हणजे आपलं सरकार गेल्या 1.5 वर्षापासून काम करते. गेल्या वर्षीचा हा दिवस मला आजही आठवतोय. मनामध्ये होतं पण येऊ शकलो नव्हतो कारण कोविडचा हा आकार होता. कुठे जायचं, काय करायचं मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना सांगतो की इकडे तिकडे फिरू नका. ज्या वेळेला जातीत जा त्यावेळेला तोंडाची मास्क घाला. आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे, हा माझा मराठवाडा ज्या जिद्दीने तेव्हा निजामाची लढला तसाच तो कोविड बरोबर सुद्धा लढतोय. आणि आज माझ्या सगळ्या प्रशासनाचा आणि माझ्या जनतेला धन्यवाद देतोय की ही सुद्धा लढाई साधी सुधी नाहीये, ही सुद्धा जीवघेणी लढाई. आणि या लढाईमध्ये तुम्ही जिद्द आणि स्थैर्य एक लढाई वेगळे असतात. काही लढाईमध्ये वार करायचे असतात जे तुम्ही रजाकारांवरती केव्हा केले, निजामावरती त्या हुकुमशाहीवरती केले. पण ही जी लढाई आहे ती संयमाने जिंकायची, थोडीशी नाही म्हटलं तरी स्वयंशिस्तीने जिंकायची आहे. आणि ती शिस्त तुम्ही पाळता त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला मी खास धन्यवाद देतो. आता मराठवाडा म्हणता म्हणजे संतांची भूमी आहे, वीरांची चुरांची भूमी आहे. मग काय मराठवाड्याचं वेगळेपण काय, वेगळेपण काहीतरी पाहिजे. आणि त्यासाठी आता ज्या काही जे काही आपण निर्णय घेतले तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पण संतांची भूमी म्हटल्यानंतर संतपीठ जे काही दिवसांपासून वर्षांपासून त्याचा विजय चालू होता ते संतपीठ आपण स्थापन केलेलं आहे. आणि त्या संतपीठांमध्ये आपल्या संतांची शिकवणूक आणि बाजूला पाहिजे नाही नाथ महाराजांचा. पण ते केवळ प्रेक्षणीय स्थळ न राहता संतांची शिकवण म्हणजे काय, संतांनी आम्हाला काय दिलं, का असा मराठवाडा जिथे शौर्य पाहिजे शौर्य दाखवतो. आणि इतर वेळेला संत आम्ही कोणावरती अन्याय अत्याचार करत नाही, पण जर कोणी आमच्यावरती अत्याचार केला तर त्याचा प्रतिकार कसा करायचा ही सुद्धा आम्हाला संतांची शिकवण आहे. म्हणून हे संतपीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण इथे सुरू करतो आहोत. आणि माझी तर इच्छा अशी आहे की हे विद्यापीठ झालं पाहिजे, आज संतपीठ होते विद्यापीठ झालं पाहिजे की जिथे केवळ मराठवाड्यातच नव्हे, महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील इतर अभ्यासात हे अभ्यास करायला आले पाहिजे. काय ते वेगळं काय, या मातीचं वैशिष्ट्य काय, काय मातीचा संस्कार काय, हे संस्कार जगात पोचण्यासाठी आपल्याला इथे संतपीठ हे आपण आज स्थापन करतो आहोत. आणि लवकरच लवकर माझी इच्छा आहे एक मोठं विद्यापीठ, संत विद्यापीठ जगात कुठेही नसेल असं संत विद्यापीठ मोठं हे आपल्याला इथे करायचं. त्याच्यानंतर आजचा हा जो दिवस आहे मुक्ती दिन, कशापासून मुक्ती, निजामशाहीतून मुक्ती. आणि निजामशाहीतून मुक्ती म्हटल्यानंतर काही ज्या खुणा आहेत अजूनही निजामशाहीच्या काही खुणा आहेत त्यामध्ये निजामकालीन शाळा पडायला आलेल्या आहेत. अनेक गोष्टी अनेक ठिकाणी त्यांचे काही ठिकाणी जाऊन बघितले पूर्वीच्या काळामध्ये आणि आताही फोटो बघितलेले आहेत. निजामकालीन शाळा काही वैभवशाली परंपरा नाहीये, निजामकालीन वैभव परंपरा होऊ शकत नाहीये. आणि म्हणून आपण या मराठवाड्यातल्या जवळपास 150च्या आसपासच्या शाळा त्यांचा एक आपण पुन्हा विकास करतोय. आम्हाला नको त्या पुन्हा नको त्या जखमा, हा आमचा मराठवाडा, आमच्याकडे खूप काही आहे, मराठवाडा जगाला देऊ शकतो अशा काही गोष्टी आपण आज मराठवाड्यामध्ये सुरू करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या सर्व मराठवाड्यातल्या निजामकालीन शाळांचं एक पुन्हा विकास आणि एक नवीन लोक अभिमान वाटला पाहिजे की आमचे मराठवाडे शाळा आहे. माझी इथे छोटी छोटी कच्ची बच्ची मुलं
की अजूनही कुठे जातो विधानकालीन शाळेत नाही, मी माझ्या हिंदुस्थानाच्या स्वतंत्र हिंदुस्थानाच्या माझ्या दिमागदार शाळेमध्ये जातो, त्या अभिमानाने सांगतील अशा शाळा आपण उभा केला. म्हणजे त्या शाळा आहेत, संतपीठ आहे, त्याचबरोबरीने आताचा जो विषय आहे आरोग्याचा, आणि त्याच्यासाठी परभणीचे आपण शासकीय महाविद्यालय सुद्धा करतोय, वैद्यकीय महाविद्यालय परभणी. अनेक गोष्टी करतोय आपण. मी मुद्दामधी यादीच घेऊन आलेलो आहे. हा, आता काही जण असं म्हणू शकतील की मुख्यमंत्री आले, एवढी कामं जाहीर केली, पुढे काय होणार? पुढे काय नाही होणार. त्यांचा शुभारंभ झाल्यानंतर त्याचं लोकार्पण होणार. काही जण असंही म्हणतील मुख्यमंत्री ही आदिवासी तर अमुक एक गोष्ट बोललेच नाही. हे आजचा हा एक निमित्त आहे. या निमित्ताने ज्या काही चर्चा येण्यासारख्या आज चर्चा येण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आम्ही जाहीर करतोय. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जसं मराठवाडा वॉटरफीडचं प्रकरण आहे, तो एक प्रोजेक्ट आहे. पण असे काही मोठमोठे विषय आहेत त्या गोष्टी सुद्धा आपण मार्गी नक्की लावतो. ज्याप्रमाणे आपण संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना 101 वर्ष आपण नुसतं बोलत होतो. अनेक जण आले आणि बोलून गेले. पण त्यावेळेला जे मला आठवतंय थोडंसं राजकीय वाटलं तरी देखील जे सत्य ते सत्य आहे. शिवसेना प्रमुख संभाजीनगर आणि मराठवाड्यांचे वेगळं नातं आहे. आणि त्यावेळेला जी वचनं शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला दिली होती ती केवळ शिवसेनेपुरती नाही तर जनतेच्या हिताची होती. आणि ती आपलं महाविकास आघाडी सरकार पूर्ण करते यांची काही जबाबदारी ही मुख्यमंत्री म्हणून माझी आहे. पाणी योजनेची सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी जसं परभणीचं शासकीय महाविद्यालय म्हटलं त्याच्याप्रमाणे भूमिगत गटर योजना आहे. कारण सगळ्याच गोष्टी आरोग्य हे चहूबाजूनी निरोगी असलं पाहिजे. स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे, आरोग्य व्यवस्था पाहिजे, मग सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था पाहिजे, ते सुद्धा आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख समृद्धी महामार्ग तो सुद्धा आता लवकरात लवकर पूर्ण होते. त्याचाही उपयोग मराठवाड्यात होतोय. पण हा महामार्ग एक मार्ग आपण शोधला आहे मुंबई ते नागपूर. पण मध्ये जे काही आता लिंक आहे त्या पण आपण शोधतोय. संभाजीनगर वाया जालना हे आपण नांदेडपर्यंत नेणार आहोत. म्हणजे नांदेडपर्यंत हा मार्ग जाईल आणि नांदेड नंतर पुढे जसा मराठवाडा मुक्ती संग्राम त्याला हैदराबाद मुक्ती संग्राम पण म्हणतात, तोच मार्ग पुढे हैदराबादपर्यंत सुद्धा जाईल. संभाजीनगर अहमदनगर हे मला सगळ्यांचं आपण आलेल्या जरा डांगरे साहेबांना चांगला जरा रेल्वे मार्ग जरा त्याचा पाठपुरावा करू आपण. रेल्वे मार्ग करू म्हणजे तुम्ही आणि जे आता बाजूबाजूला उभे नगर त्या थोरात आणि कराडच्या बाजूबाजूला उभे म्हणजे असे दुसरं उभे जरा दोन्ही सगळं जोडून टाकू आपण. तर तो एक विषय करूया. आणि त्याचबरोबर मी सूचना दिलेल्या आहेत की शिर्डीचा विमानतळ सुंदर झालेला आहे, संभाजीनगरचा आहे, त्याची सुद्धा थोडंसं मोठा कसा झाल्याचा व्याया पावडवायचा हेही बघतोय. पण दरम्यानच्या काळात संभाजीनगरला आणि मराठवाड्याला आपल्याकडे हा मुंबई करायचं काय रस्ता होता आणि समुद्र, तसं माझ्या मराठवाड्याला समुद्र नाहीये. पण समुद्रासारखी ठिकाणं आहेत, मोठ्या चांगल्या लेण्या आहेत, मंदिरं आहेत, काही गडकिल्ले आहेत, एक पर्यटन उत्तम पर्यटन स्थळ आहे. तर शिर्डीला येणारी लोक ही तो रस्ता होईल तो लवकर होईलच. पण तोपर्यंत शिर्डी आणि संभाजीनगर हवाई वाहतूक सुरू करता येते का? काही मिनिटांमध्ये लोक इथे येतील. नवीन काहीतरी करायला पाहिजे, पर्यटन वाढलं पाहिजे. कारण सोयी सुविधा करायच्या पण त्याचा उपयोग जसा तुम्हाला व्हायला पाहिजे तसाच परदेशात सुद्धा आपली शेती पद्धती पाहिजे, परदेशात सुद्धा आपलं वैभव दिसला पाहिजे. म्हणून या काही गोष्टी त्या आपण नक्की करतोय. नंतर त्या गोष्टी मी एक मी तुम्हाला वाचून दाखवतो. धाराशिवला सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाचे काम आपण वेगात सुरू केलेलं आहे. ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या आणि काही गोष्टी जसं आपण आता त्या इमारतीचं भूमिपूजन करतो त्यालाच बातमी होती की 45 वर्ष दुसऱ्यांदा बरोबर देशांनी दुसऱ्यांदा भूमिपूजन. मग आज मी करणार पुन्हा काही वर्षांनी तिसऱ्यांदा भूमिपूजन, मग परत चौथ्यांदा कोणतरी चौथ्यांदा नाही. आता भूमिपूजन नाही. मी तर म्हणलं मी आज त्या वास्तूचं भूमिपूजन करायला आलोच नाहीये. मी त्या वास्तूच्या कामाचा शुभारंभ करायला आलेला आहे. बऱ्याच गोष्टी तिथे वाचायला गेलो तर थोडंसं जमल्यासारखं होईल. आपल्या संभाजीनगरमध्ये आपण जिल्हाधिकारी महोदय आपण काही काही गोष्टी सांगितल्या, एकच सांगितल्या की आपण इथे सिंथेटिक ट्रॅक पाहिजे. तो सिंथेटिक ट्रॅक सुद्धा आपण इथे करणार आहोत.
त्याच्यानंतर शिर्डी हवाई संमेलन शिर्डी हवाई खेळीची ताकदी सांगितली. सातारा देवळाई भागात भूमिगत जलवितरण हेतून आपण करतो आहोत. मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण. काही जणांना असं वाटतं की कामं खूप चांगली झाली म्हणून आपल्याने माझे स्वागताचे बोट केले आणि बाबा याला विकास नाही म्हणा, तुमच्यासाठी विकास असेल, आमच्यासाठी नाही विकास तो. आज ज्यांनी मला धन्यवाद म्हणून बोट दाखवले त्यांना मला सांगायचं मला विकास तुम्ही पाहिलेलाच नाहीये, पण आता बघणार आहात. आज बघणार आहात माझ्यावरती तुझं उजळणी बोट दाखवले. हा जर का तुमच्या देखील विकास असेल तर तुमचा विकास तुम्हाला लस लाभो. हा विकास आमचा नाही, आमचा विकास आम्ही सुरू केलेला आहे आणि आणखी पुढे काय करणार आहोत ते आज मी तुम्हाला सांगतोय. रस्त्याचं डांबरीकरण त्याच्यासाठी आम्ही निधी केलेला आहे. परभणी शहरातली म्हणजे भुयारी गटार योजना आहे. परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा योजना ही जलजीवन अभियानातून आपण करतो आहोत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या धाराची या शहरासाठी भूमिगत गटार योजनेची आपण व्यवस्था करतो आहोत. पाणी पुरवठा प्रकल्पाचं काम मी आधीच सांगितलं संभाजीनगरचं ते सुरू झालेलं आहे. काही वेळेला असं होतं की निवडणुका आल्या की आपण शेतकऱ्यांसोबत भाषण देतो आणि लवकरात लवकर इकडे प्रक्रिया प्रकल्प सुरू करू. लोक खूप करतात त्याच्याकडे आलं बसले शेतकरी बसले काही स्वातंत्र्य सैनिक बसलेले आहेत. खूप करतात मतं देतात. मतं दिल्यानंतर मतांची प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रकल्प नंतर बोलू तसं नाही. तर हिंगोलीला सुद्धा खरंच प्रक्रिया उद्योग आपण सुरू करतोय. तिकडे तो प्रकल्प सुरू करतो आहोत. त्याच्यानंतर संभाजीनगर शिर्डी हा जो रस्ता आहे त्याची श्रेणीवाद करतोय, रजवंती करतो आहे. जालना नांदेड मार्गाचा मी तुम्हाला उल्लेख केला सांगितलेच आहे. त्याच्यानंतर आपण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं एक स्मारक इकडे उभं करतो. एक स्मारक माझ्या स्मारकाच्या कल्पना वेगळ्या आहेत. स्मारक म्हणजे नुसता पुतळा नाही. पुतळा कशासाठी उभारायचा, काय कोणाचा पुतळा आहे हे सांगावं नाही लागतं. हे स्मारक असं होईल की जे काम शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या हयातीत केलं म्हणजे स्फूर्ती दिली, शक्ती दिली, जिद्द दिली, प्रेरणा दिली. ते प्रेरणा देण्याचं, स्फूर्ती देण्याचं, शक्ती देण्याचं काम, जिद्द देण्याचं काम हे स्मारक करेल. दुसऱ्या पुतळ्या नाही राहणार तिकडे. त्याच्यामध्ये एक जिवंतपणा असेल आणि तो असा असेल की जो एखादा फसून जाईल माणूस आणि तो स्मारक बघून बाहेर पडल्यानंतर काय खाण्याने आला पाहिजे ही प्रत्येक ही परिस्थितीचा मी मुकाबला करेल, या परिस्थितीवरती मात करेन आणि जे शिवसेना प्रमुखांनी मला शिकवलं त्याच्या ताकदीने स्वाभिमानाने मी जगेन ह्याची एक प्रेरणा देणार ते स्मारक असेल. त्याच्यानंतर आपल्या सफारी पार्क आहे. आज सफारी पार्क सुद्धा आता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण करतो आहोत इकडे आपल्याला परंपरा खूप आहे. अनेकांचं लेणी आहे, कैलास आहे, घृष्णेश्वर आहे, कितीतरी आहे. पण हे पुरातन काळात नाही. जर का आपल्याला विचारलं हो सगळं ठीक आहे तुम्ही काय केलं, हा आम्ही काय नाही केलं, फक्त एक सध्या पडलेल्या रस्त्यावरनं बस सेवा सुरू केली. हे काय आपल्या कर्तृत्व नाही असू शकत. आपण सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी फरक टाकलं पाहिजे. आणि म्हणून हा इथे जो काय आपण सफारी पार्क करतो झू, ते नुसतं झू म्हणजे पिंजऱ्यात प्राणी ठेवले म्हणजे झालं असं नाहीये. तर त्याची सुद्धा स्थिती परदेशात झाली पाहिजे. त्याने संभाजीनगरमध्ये तुम्ही जात आहे, नेहमी बघायला जात आहे, कारण हे उद्यान तुम्हाला बघावंच लागेल. हे सफारी पार्क आहे तो तुम्हाला बघावंच लागेल. अशा काही गोष्टी आपण करतो की ते बघितल्याशिवाय इथली सफारी पूर्ण करू शकत नाही. या अशा गोष्टी आपण करतो. त्याच्यानंतर हे सगळं करायला आपल्याला सगळ्यांना आत्ताच कल्पना आहे. काल परवाकडे आपल्या ऊर्जा मंत्र्यांनी आपल्या ऊर्जेची काय परिस्थिती आहे याची कल्पना दिलेली आहे. मग करायचं काय तर आपण मराठवाड्यामध्ये जवळपास 200 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करतो. हे सगळं वेगवेगळे छत्रपतींचा विचार म्हणजे